आपल्या पुण्यात चांगले शाकाहारी रेस्टॉरंट्स कमीच आहेत नाही का? पण आता नो वरीज, प्रेझेंटिंग पुणेरी विलेज. आपल्या पुण्यातल्या स्वामीनारायण मंदिरासमोरच इथे तुम्हाला मिळेल शांत आणि प्रशस्त जागा. जेवणाची चव ती तर एकदम भारी. प्रत्येक खास तुम्हाला वाह म्हणायला लावेल. ताजे पदार्थ, उत्तम चव आणि पोटभर जेवण यांची गॅरंटी. घरातल्या सगळ्यांसोबत बाहेर जेवायला जायचंय तर मग पुणेरी विलेज तुमच्यासाठीच आहे. काय मग आजच या रेस्टॉरंटला भेट देताय ना? नमस्कार, मी ऋतुजा. न्यूज अनकटच्या कृषी अपडेट्स मध्ये आपलं स्वागत. पाहुयात कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी. भोर तालुक्यात मे महिन्यात झालेल्या मान्सून पूर्व पावसामुळे उन्हाळी बागायती पिकांचे सुमारे 130.68 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना शासनाच्या आदेशानुसार 21 लाखांपर्यंत नुकसान भरपाई मिळणार असल्याची माहिती भोर तालुका कृषी अधिकारी शरद धर्माधिकारी यांनी दिली आहे. हिरड्याला हमीभाव मिळण्यासाठी किसान सभेच्या निर्धार मोर्चाची घोषणा केली होती. त्याची दखल घेत तहसीलदारांनी तातडीने बैठक घेऊन हिरड्याच्या झाडांची नोंद 7/12 उतार्यावर करण्यासंबंधीचे आश्वासन नायब तहसीलदार शांताराम किरवे यांनी दिले. धान उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या 6 महिन्यांपासून बोनसची प्रतीक्षा होती. ही प्रतीक्षा अखेर संपली असून शासनाने जिल्ह्यासाठी 180,63,56,50,000 रुपयांचा निधी मंजूर केलाय. धान विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केलेल्या 1.5 लाखांवर शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळालाय. राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान, अन्नधान्य पिके, वाणिज्यिक पिके, राष्ट्रीय खाद्य तेल अभियान, तेलबियाणे आर्काइव्ह अंतर्गत महाराष्ट्र पौष्टिक तृणधान्य अभियानासाठी शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेनुसार विविध पिकांचे प्रात्यक्षिके गट लाभार्थ्यांमार्फत घेतली जाणार आहेत. महाडीबीटी पोर्टलवर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे उर्वरित पीक प्रात्यक्षिकांसाठी आता ऑफलाईन निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. कृषी योजनांचे अनुदान वाटण्यासाठी आधीच ऑनलाईन लॉटरी पद्धत बंद करणे योग्यच आहे. उलट नव्याने लागू केलेल्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पद्धतीत कोणतेही गैरप्रकार होणार नाहीत, असा ठाम दावा कृषी विभागाने केलाय. राज्यातील आंबा आणि काजू हंगाम संपुष्टात आल्यानंतर राज्य सरकारने एप्रिल ते मे दरम्यान कोकणात कृषी महोत्सव आयोजित करावा असे आदेश काढले होते. वास्तविक कृषी आयुक्तालयाने एप्रिल महिन्यात पत्र पाठवले होते, मात्र त्याचे आदेश जून महिन्यात काढण्यात आले आहेत. केंद्र सरकार हमीभावाने विक्रमी तूर खरेदी केल्याचा दावा करत असले तरी बाजारभाव मात्र मंदावले आहेत. आयातीला दिलेले मोकळे रान आणि सरकारी खरेदीचा दबाव बाजारावर आहे. सध्या तुरीचे भाव हमीभावापेक्षा किमान 12 ते 15% कमी आहेत. याचा फटका देशातील तूर उत्पादकांना बसत आहे. तांदळाला मागणी नसल्यामुळे बाजारात रब्बी हंगामातील धानाचे दर दबावात आले आहेत. जाड धान वाणाला शासनाने 2300 रुपयांचा हमीभाव जाहीर केला असताना बाजारात मात्र जाड धानाचे व्यवहार अवघ्या 1600 ते 1700 रुपये क्विंटल होत आहेत. मात्र बाजारात दर कमी असल्याने शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 600 ते 700 रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे. या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेट्स मध्ये इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज अनकट.